नमस्कार मित्रांनो, आपलं टीचिंग शाळा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तमान काळाचे उपप्रकार शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण भूतकाळाचे उपप्रकार शिकून घेऊयात. भूतकाळाचा पहिला उपप्रकार आहे साधा भूतकाळ. साधा भूतकाळाचा अर्थ असा आहे की वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया आधीच घडून गेली आहे असा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असा असतो. उदाहरणार्थ, भावीने आंबा खाल्ला. या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून आपल्याला असे समजते की ही क्रिया आधीच घडून गेली आहे, तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असा असतो. उदाहरणार्थ, वेदांती शाळेत गेली, नीतीने अभ्यास केला, विजय पोहायला गेला. या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून आपल्याला असे समजते की ही क्रिया आधीच घडलेली आहे, तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असा असतो. भूतकाळाचा दुसरा उपप्रकाराचे नाव आहे अपूर्ण भूतकाळ. याचा अर्थ असा आहे की वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून भूतकाळात घडलेली क्रिया अजून चालू आहे असा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ चालू भूतकाळ असतो. उदाहरणार्थ, भावी आंबा खात होती. या वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला समजते की ही क्रिया अजून चालू आहे भूतकाळात, तेव्हा त्या वाक्याचा काळ अपूर्ण भूतकाळ असा असतो. वेदांती शाळेत जात होती. जात होती या वाक्यातील हे क्रियापदाच्या अर्थावरून आपल्याला असे समजते की ही क्रिया अजून भूतकाळात चालू आहे, तेव्हा त्या वाक्याचा काळ अपूर्ण भूतकाळ असा असतो. उदाहरणार्थ, नील अभ्यास करत होता, विजय पोहायला जात होता. जात होता याच्यावरून आपल्याला समजते की ही क्रिया भूतकाळात अजून चालू आहे. भूतकाळाचा तिसरा उपप्रकार आहे पूर्ण भूतकाळ. या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया भूतकाळात घडून पूर्ण झाली आहे असा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ पूर्ण भूतकाळ असा असतो. उदाहरणार्थ, भावीने आंबा खाल्ला होता. या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून आपल्याला असे समजते की ही क्रिया भूतकाळात घडून पूर्ण झाली आहे, तेव्हा त्या वाक्याचा काळ पूर्ण भूतकाळ असा असतो. वेदांती शाळेत गेली होती, नीतीने अभ्यास केला होता. या सर्व वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून आपल्याला असे समजते ही क्रिया घडून पूर्ण झाली आहे, तेव्हा त्या वाक्याचा काळ पूर्ण भूतकाळ असा असतो. भूतकाळातील चौथ्या उपप्रकाराचे नाव आहे रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ. एखाद्या वाक्यातील क्रिया भूतकाळातील असून ती क्रिया सातत्याने घडत असल्याचा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ चालू भूतकाळ असा असतो. उदाहरणार्थ, भावी रोज आंबा खात असे. यावरून आपल्याला समजते की ही क्रिया भूतकाळात सातत्याने घडत आहे, तेव्हा तो चालू पूर्ण भूतकाळ असा असतो. वेदांती दररोज शाळेत जात असे. नील रोज अभ्यास करत होता. विजय नेहमी पोहायला जात असे. यावरून आपल्याला समजते भूतकाळात ही क्रिया सातत्याने घडत आहे, तेव्हा तो चालू पूर्ण भूतकाळ असेही म्हणतो. आपण या व्हिडिओमध्ये भूतकाळातील सर्व उपप्रकार शिकून घेतले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भविष्यकाळातील उपप्रकार शिकून घेऊया. धन्यवाद.